आज आपण स्केटिंग करता करता पडले. लाईफ विथ अर्षा तुमच्या न्यू व्लॉग मध्ये स्वागत आहे. मस्त सकाळी आपण चालले होते जळगाव, कारण की आपल्याला जायचं होतं क्लासला. क्लासमध्ये आल्याबरोबर सर्वात पहिले आपण सुरू करून दिली प्रॅक्टिस. तर एक भाऊ करत होता आफ्टर इफेक्टची प्रॅक्टिस, तर एक ग्राफिक डिझायनिंगची प्रॅक्टिस करत होता. मग घरी आल्यानंतर सर्वात पहिले गेले आपण ग्राउंडला आणि सर्वात पहिले आपण सुरू करलं वॉर्मअप. पहिले आपण सुरू करले जम्प्स पासून, मग नंतर आपण करले 1 लेग जम्प. आणि हे प्रॅक्टिस तुम्हाला स्पीड वाढण्यासाठी मदत करतो. पायात स्केटिंग टाकून घेतली आणि स्केटिंगवर पण थोडासा वॉर्मअप स्टार्ट करला आपण. आणि मी वॉर्मअप करत होता तिथपर्यंत आला आपला मित्र. आणि मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की त्यांनी नवीन बूट घेतला आणि टायर्स त्याच्याकडे होतेच. मग करले आपण स्पीड राऊंडची प्रॅक्टिस. म्हटलं मस्त स्पीड राऊंड मारू, मग नंतर पुढचं स्टंट वेंड वगैरे बघू. पहिली जम्प तर आपली 1 नंबर गेली, पण दुसऱ्या जम्पमध्ये आपल्यासोबत का असं काही झालं ते मी विचार बी नाही करला होता. डायरेक्ट जोरात पेकावून गेला हो मी. आणि मला वाटलं होतं की एवढं काही जास्त इंजुरी झाली नसणार. बाकी तुम्हीच पाहता काय इंजुरी झाली आहे. एका पायाला तर आपल्याला थोडासा घसाळा वगैरे लागला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. पण दुसऱ्या पायाला आपल्याला डायरेक्ट इंजुरी झाली होती भाऊ, थोडीशी मोठी. म्हटलं यार आता काय करू, पॅन्ट वगैरे पण थोडंसं फाटून गेली होती. मग काय आता झालंय तर झालंय, आता इंजुरी आपण सहन करून घेऊ. आणि हाताला पण थोडासा घसाळा आणि हात पण सुजून गेला होता. तर तुम्हाला बी आजचा व्हिडिओ काही जर आवडला असेल भाऊ तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि कमेंट करत राहा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.